नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. गट क 2026 या योजनेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखेर आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक पब्लिश करून प्रकाशित करून आपल्याला एक क्लॅरिटी दिलेली आहे. नेमकं 2026 ची परीक्षा एकच परीक्षा होणार का दोन परीक्षा होणार? होणारी परीक्षा ही 12 जुलैला होती, पण 12 जुलैची परीक्षा ही पुढे जाणार हे निश्चित झालं होतं, कारण त्या दिवशी मेन्स आहे गट क ची 2025 ची. आणि नेमकं जाहिरात पण अजूनपर्यंत आलेली नव्हती, स्कीम ऑफ एक्झाम आलेली नव्हती. यामुळे अनेक शंका कुशंकांना वाव निर्माण झालेला होता. अखेर आयोगाने त्याच्यावर आपलं मौन सोडलेलं आहे आणि आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करून आपल्याला क्लिअर कट सांगितले की जी 2026 ची परीक्षा आहे ती जुन्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे. जो काही बदल होणार आहे आगामी काळात तो नवीन कमिटी जी रिफॉर्म केली गेली होती त्यानुसार तो पुढच्या वर्षापासूनच लागू होईल अशी शक्यता होती. तसंच झालेलं आहे आणि आता 2026 चा जो अभ्यासक्रम आहे तो जुनाच असणार आहे. मग नेमकं आयोगाने या प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की काय होणार 2026 चं. तर 2026 गट क परीक्षेची योजना आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो. फायनली आयोगाने क्लिअर केलेलं आहे. आज दिनांक 19 जून 2026 रोजी आयोगाने प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटले की समाज माध्यमांमध्ये ज्या बातम्या प्रसारित होत आहेत आपल्याला माहिती आहे की अनेक चॅनल्स आहेत, टेलिग्राम चॅनल्स असतील किंवा अनेक यूट्यूब चॅनल्स असतील, त्या माध्यमातून नवीन नवीन स्कीम बद्दल माहिती दिली जात होती. त्यात काही दुमत नाही, कारण आयोगाचं नवीन स्कीम आलेली नव्हती आणि त्यात बेलीप लिपिकची स्कीम आल्यामुळे विद्यार्थ्यांना वाटू लागलं की याची काहीतरी एकच परीक्षा होईल. पण आयोगाने त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार स्पर्धा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनर्विकलन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागामार्फत मित्रा म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेकडून तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सुरू असलेल्या पुनर्विलोकन गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करून येऊन नवीन अभ्यासक्रमानुसार 2026 ची पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्रसारित करण्यात आलेली होती. याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करण्याची जी निरंतर स्वरूपाची असते, प्रक्रिया निरंतर स्वरूपाची असते. एखाद्याच परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत जोपर्यंत अहवाल रीतसर प्राप्त होत नाही, त्याला मान्यता भेटत नाही, तोपर्यंत त्या संदर्भातली परीक्षा योजना तयार केली जात नाही किंवा केली जाते. म्हणजे जोपर्यंत ती मान्यता भेटेल तेव्हाच ती परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरता पुरेसा कालावधीही देण्यात येतो. म्हणजे बघा, त्यांचं काय म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी केलेल्या समितीमार्फत पास झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते. त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरता पुरेसा वेळ देण्यात येतो, पुरेसा कालावधी देण्यात येतो. सद्यस्थिती 2026 ची महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेणार आहेत. बघा, ही लाईन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे की विद्यमान अभ्यासक्रम, जो अभ्यासक्रम सध्या आपला आहे तो तुम्हाला माहित असावा यासाठी सांगतो. आपली पूर्व परीक्षा असते 100 गुणांची आणि आपली मुख्य परीक्षा असते 400 गुणांची. त्या पद्धतीनुसारच आपला काय होणार आहे या वर्षाचा गट क ची परीक्षा होणार आहे. हे क्लिअर आता आयोगाने केलेलं आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अत्यंत महत्वाचं हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि आयोगाने जे आज हे प्रसिद्धी पत्रक काढलेले त्यामुळे आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना हे खरंच महत्वाचं आहे. कारण बरेच विद्यार्थी कोणता अभ्यास करू, नेमकं मराठी करू, इंग्रजी करू, कारण जर त्यांचं ग्रुप बी प्रिलिम्स मध्ये नाही झालेलं आहे, त्यांचं मागच्या कोणत्याही मेन्स नाही आहेत, तर मग त्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना निर्माण झालेला होता आणि अखेर त्या विद्यार्थ्यांना क्लॅरिटी भेटलेली आहे. अतिशय आयोगाने सर्व विद्यार्थी मित्रांना दिलासा दिलाय, त्याबद्दल आयोगाचे खरंच आभार व्यक्त करतो. आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी आता पूर्वीच्या योजनेप्रमाणेच अभ्यास सुरू करावा.
असं मी सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच अपडेट आपण अद्विक करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असो. सो तुम्ही आपल्या अद्विक करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. काही माहिती हवी असेल, काही अजून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवू शकतात किंवा लिंकमध्ये आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आपण केलेला आहे. सध्या टेलिग्राम बंद असल्यामुळे तर त्याची लिंक पण तुम्हाला दिली गेलेली आहे. तो नक्की सगळ्यांनी जॉईन करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील. धन्यवाद.